युवकचे अध्यक्ष किशोर भाऊ सातकर, त्याचप्रमाणे आंधर मावळ विभागाचे अध्यक्ष रुपेश भाऊ घोजगे, पवन मावळ विभागाचे अध्यक्ष भरत भाऊ भोते, लालाभाऊ गोंते, साईनाथ भाऊ गायकवाड, नाणेमाळ विभागामध्ये विकास सोसायटीच्या माध्यमातून असेल, कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून असेल आणि एमएससीबीच्या माध्यमातून असेल, त्यांच्याकडनं जे काही गोरगरीब शेतकरी असतील आणि जे काही गोष्टी करायच्या असतात त्याच्या सूचना देण्यासाठी सर्व मान्यवर पदाधिकारी आपण सर्वांना एकत्रित एक ठिकाणी बोलवून या संघटनेच्या पुढील होणाऱ्या व्यूहरचनेच्या संबंधित आणि त्याच्या कामाच्या संबंधित आपल्याशी चर्चा आणि संवाद साधण्यासाठी मध्ये या ठिकाणी आले। त्यांनी संपूर्ण हयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये घालवलेले ते सर्व प्रमुख मान्यवर तो हॉल किंवा ही जागा पूर्ण भरल्यामुळे मिळायची कारण आहेत की आगामी 2-3 महिन्यामध्ये आपल्याला इलेक्शनसाठी सामोरे जायचे आहे। मग ती तळेगाव नगरपालिका असेल किंवा वडगाव असेल, लोणाळा असेल, त्यानंतर पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, याच्यासाठी आज हा मेळावा खास करून अध्यक्षांनी बोलवलं आहे। सर्व मंडळी राष्ट्रवादी स्थापन झाल्यापासून आपण राष्ट्रवादीमध्ये आहोत आणि आम्हाला सगळ्यांना एक सल होतं, एक दुःख होतं की 25 वर्ष आपला आमदार नव्हता, पण आमदार नसतानाही ह्या सर्व कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्यांना फंड नव्हता, विकासाची कामं नव्हती, चांगल्या प्रकारची पदं नव्हती, सन्मानांची वागणूक मिळत नव्हती, तरी सुद्धा सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये राहिले, राष्ट्रवादीमध्ये लढले, बीजेपी बरोबर लढले आणि सगळ्यांचा आज परिणाम झाला की अण्णा आज आपले आमदार झाले। अनेक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आपल्याला सर्वांनी मिळून जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं काम करावं लागणार आहे, थोडासा मानाचा मोठेपणा दाखवावा लागणार आहे। तालुक्यामध्ये अनेक पक्ष संघटना आहेत, मग भाजप असेल, आदरणीय शरद पवार गट असेल, शिवसेना असेल, जे बरोबर येतील ते, जे येणार नाहीत त्यांना सोडून आपल्याला निवडणुकांना सामोरं जायचे। आणि करत असताना आमदारांनी केलेला विकास एक जमेची बाजू आहे आपली, एक अतिशय कर्तव्यदक्ष आमदार म्हणून एक जमेची बाजू आहे, पण हे सगळं करत असताना आपल्याला वाड्या वस्त्यावरती मतदारांपर्यंत पोहोचणारा उमेदवार, वाड्या वस्त्यावरचा अभ्यास असणारा उमेदवार, त्या परिस्थितीशी जोडून घेणारा उमेदवार, त्या भागाचा विकास करणारा किंवा विकासामध्ये सातत्य ठेवणारा कार्यकर्ता आपल्याला त्याचा सर्व बाजूने त्याचा विचार करून उमेदवारी द्यावी लागणार आहे। नुसत्या आमदारांच्या भरोश्यावरती कार्यकर्ता हा कुठेही बाजूला जाणार नाही, त्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन आपण येणाऱ्या निवडणुकामध्ये उतरावं आणि या सर्व निवडणुका जिंकून पुन्हा एकदा मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची ताकद आपण या सगळ्या जिल्ह्याला दाखवून देऊ। ती नगरपालिका नगरपंचायतच्या येऊ घातलेल्या इलेक्शनच्या बाबतीमध्ये आपण काम कसं करावं, कामाचा ओघ कसा असावा, ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीमागे खंबीरपणे कसं उभं राहावं, ह्या दृष्टीने आज ह्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। जसं आपण आमदाराच्या मागे चिकाटीने उभं राहिलो, साम दाम दंड समोर असताना सुद्धा घाबरलो नाही आणि आमदाराला आपण 1,10,000 मतांनी निवडून दिलं, असंच काम पंचायत समिती जिल्हा परिषदला आपण करावं, एवढी आमच्या नेतेगणांची इच्छा आपल्याकडनं आहे। त्यांच्या निवडणुकांना येणाऱ्या सप्टेंबर अखेरीनंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण सर्वजण सामोरे जाणार आहोत। राज्याच्या पातळीवरती असणारे 3 पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना,
आणि त्यांच्या मित्र पक्षांचं असणारं महायुतीचं सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये वर्तमानपत्रांमध्ये सोशल मीडियाला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं बातम्या ऐकतो। त्यावेळेस राज्याचे नेते, तालुक्याचे आमदार ही मंडळी जो काही निर्णय घेतील तो घेतील। आणि आता खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे आपण सगळेजण इथं आहोत अशा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद आणि बळ देण्याची वेळ आता खऱ्या अर्थानं आलेली आहे। एक एक मत महत्वाचं असतं। ग्रामपंचायती असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, त्याच्यामुळे तिथं बेरजेचं राजकारण करत असताना आपण ठरवलं पाहिजे की आता राम राहिला, चुकीचा निर्णय त्यांनी केलेला होता परंतु आता त्याला परत पक्षात यायचंय, तर त्याला देखील घ्यायचा पक्षात की नाही घ्यायचा याचा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे। जरी विधानसभेला एखादा कार्यकर्ता चुकीचा वागलेला असेल परंतु तिथं स्थानिक पातळीवरचा कोर कमिटीच्या लोकांना माहिती की आमच्या भागात नेमकी काय परिस्थिती होती, तर त्यांनी जी सांगितलं की आमदार साहेब हा त्यावेळेस थोडस होत्या अडचणी परंतु आता त्याला सांभाळून घेतला पाहिजे, तर माझी तालुका अध्यक्ष म्हणून आमदार साहेब तुम्हाला विनंती आहे की ते तुम्हाला करावं लागेल। म्हणजे जवळपास 1033 पुस्तकं त्या ठिकाणी आपली आमदार साहेब जिल्ह्यात कुणाची झालेला एवढी सदस्य नोंदणी आपली मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची झालेली आहे। आम्ही सगळी मंडळी त्याला साक्षीदार आहोत। म्हणजे अजितदादांनी देखील सुनील शेळकेंना उमेदवारी देत असताना आम्हाला विचारलेला प्रश्न आहे की गणेश सुनील शेळके आपल्याकडनं लढतील का। म्हणजे अजितदादांनी हा हिरलेला कार्यकर्ता म्हणून आपल्याकडे आणलेला कार्यकर्ता आहे की हा मावळ तालुक्यामध्ये विकास करू शकतो। अजित दादा आगे बढ़ो, आज आपल्या मावळ तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी, सर्व सन्माननीय मान्यवर आणि भागातील सर्व पक्षातले प्रमुख असलेले कार्यकर्ते या सर्वांचा मेळावा या ठिकाणी आज पार पडतोय। ज्यांनी या मेळाव्याचं नेतृत्व किंवा आपल्या सर्वांना निमंत्रित केलं अशा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुक्याचे अध्यक्ष सन्मान्य गणेश भाऊ खांडगे, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गणेश आप्पा, विठ्ठलांना, सुहास भाऊ, दीपकांना, माधुबा कालेकर, मालपोटे मामा, सर्वच माझ्या युवकचा सहकारी किशोर असेल, तळेगाव, देऊ, देवरोड, लोणावळा या शहराचे सर्व अध्यक्ष, विभागाचे अध्यक्ष, माझ्या महिला भगिनी विभागाच्या शहराच्या अध्यक्ष असतील, सर्वच पदाधिकारी, आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलाय। मी देखील आपल्या सर्वांचं मनापासून प्रथमतः स्वागत करतो। मागच्या काही दिवसापूर्वी कुंडमळा या ठिकाणी जी घटना घडली त्यामध्ये 4 जणांचा जो काही निष्पाप बळी गेला त्यांना देखील आदरांजली वाहतो। आणि आज या बैठकीचे किंवा कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याच्या निमित्तानं अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आपण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने लढलं पाहिजे, पक्ष संघटनेला बरोबर घेऊन पुढे कसं गेलं पाहिजे किंवा कुणाकुणाला संधी कशा पद्धतीने दिली पाहिजे या बाबतीत देखील आपण जो काही निर्णय घेतला त्यामध्ये आपण पक्षातल्या प्रमुख नेत्यांना, मग ते पोळ मावळचे असतील, आंधर मावळचे असतील, नाणे मावळ असेल, तळेगाव, देहू, देवरोड, लोणावळा हे शहर असतील, या प्रत्येक विभागामध्ये आपण जी 20 प्रमुख मान्यवरांची कमिटी केली, ती कमिटी जो निर्णय घेईल तो निर्णय हा सुनील शेळकेला सुद्धा लागू असेल हे प्रथमतः या ठिकाणी मी जाहीर करतो। खूप चांगली संकल्पना आपण संघटनेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करताय की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गावचा अध्यक्ष कोण असला पाहिजे,
ते 20 जणांची कमिटी ठरवेल, तो गावचा अध्यक्ष असेल. आगामी काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत किंवा नगर परिषद, नगर पंचायत मध्ये कुणाला उमेदवारी द्यायची हे 20 जणांची कमिटी जे ठरवेल तो उमेदवार आपल्या पक्षाचा किंवा माहितीचा जर बसवता आला तर तो आपण एकत्रितपणानं निर्णय घ्यायचा. हा देखील सर्वस्वी अधिकार हा त्या 20 जणांचाच असणार आहे. त्यानंतर शासकीय कमिट्या असतील, सहकार क्षेत्रातल्या निवडणुका असतील किंवा इतर ज्या ज्या ठिकाणी कुणाला संधी द्यायची, ज्या कार्यकर्त्याला, ज्या पदाधिकाऱ्याला, ज्या माझ्या महिला भगिनीला संधी द्यायची असेल तर ती संधी सुद्धा देताना तो सुद्धा सर्वस्वी अधिकार त्या 20 जणांच्या कमिटीलाच असणार आहे. त्याचप्रमाणे आपण किशोरने देखील त्या गोष्टीचा उल्लेख केला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या कार्यकर्त्यांना किंवा विभागामधल्या जी विकास कामं होतात त्या विकास कामं करताना फक्त सरपंचांनी सांगितलं आणि त्या आमदारांना ऐकावं अशी परिस्थिती किंवा तो निर्णय न होता आपण आपल्या पदाधिकाऱ्यांनी किंवा जी 20 जणांची कमिटी आहे त्या कमिटीने सुचवलेलीच कामं, मग ती गावगाड्यातली असतील किंवा सार्वजनिक कामं असतील, तीच कामं फक्त आपण पूर्ण करायची किंवा त्या कामांना निधी द्यायचा हा निर्णय देखील मी तुमचा आज या ठिकाणी मान्य केलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण सांगितलं की काही कार्यकर्त्यांना सुद्धा कामांमध्ये संधी मिळाली पाहिजे. काही कार्यकर्त्यांना जे जे काम करू इच्छितात त्यांना देखील कामं मिळाली पाहिजे. या बाबतीत सुद्धा जे कमिटी निर्णय घेतील, ज्यांची नावं मला दिली जातील, त्या सहकार्यांना देखील कामं कशी देता येईल तो देखील मी नक्की 100% विचार करून त्या कार्यकर्त्याला देखील हातभार लावण्याचा किंवा कामातून काहीतरी त्यालाही 2 पैसे कसे मिळतील तो देखील माझा विचार नक्की असेल. आणि आपण सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही पदाधिकाऱ्यांना किंवा इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांना ज्या वेळेला प्रवेश करायचा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अजितदादांचं नेतृत्व ज्यांना मान्य आहे अशा इतरांना प्रवेश करण्याकरता देखील आपण जो काही निर्णय घेतलाय त्या गावातले किंवा त्या प्रमुख 20 जणांची कमिटी कुणाला पक्षात घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं हा सर्वस्वी अधिकार त्या 20 जणांच्या कमिटीचा असेल. हे जे काही तुम्ही मला पत्र दिलं या सगळ्याला माझं लोकप्रतिनिधी किंवा तुमचा एक प्रमुख सहकारी म्हणून माझं देखील अनुमोदन आहे आणि आपण निर्णय घेताय त्याचं मी स्वागत देखील करतो. माझ्या सहकाऱ्यांनो, वडीलधाऱ्यांनो, आजचा मेळावा आपण आयोजित केलाय ते कशासाठी केला ह्याची देखील आपल्याला माहिती आहे की आपण आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये मागील 6 महिन्यापूर्वी निवडणुकीला सामोरे गेलो आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी ताकदीनं जी काय बळ दिलं किंवा जे गावागावामध्ये सुनील शेळकेचं काम पोहोचवलं, दादांचं नेतृत्व हे राज्यामध्ये कशा पद्धतीनं काम करतंय आणि उद्या आगामी काळामध्ये देखील तालुक्याचा सर्वांगीण विकास करत असताना सुनील शेळकेला साथ द्या ही जी काय तुम्ही भावना घराघरापर्यंत वाड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यातूनच आपल्याला देखील काम करण्याची या मावळच्या मायबाप जनतेनं संधी दिली. मग अशी उल्लेख केला की सुनील शेळकेला संधी मिळाली, 1,10,000 मतांना निवडून आले, परंतु त्याची अजूनही मला 20,000 मतं कमी पडली ही खंत व्यक्त करतो. ही वस्तुस्थिती आहे की 20,000 मतं मला कमी का पडली, कशामुळे पडली त्याचं मी आत्मपरीक्षण सातत्यानं करतो की त्यामध्ये माझ्या काय चुका होत्या, माझ्या सहकाऱ्यांच्या काही चुका झाल्या का, मी काम करताना पुढे कमी पडलो का, कुणाला दुखवलं का, किंवा अधिकदा आपण काय करायला पाहिजे होतं की त्यातून अधिक आपल्याला 20,000 मताची भर आपल्याला त्यामध्ये मिळाली असती. ठीक आहे, येणाऱ्या आगामी काळामध्ये ती भर कशी काढायची हे सुद्धा मला चांगलं कळतं. त्यामुळे आपण निवडणुकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत असताना अनेक मतं आपण या ठिकाणी आपल्या आपल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. मागील 5 वर्षामध्ये सुनील शेळकेनं काय केलं हे मावळच्या मायबाप जनतेनं पाहिलं, आपणही पाहिलं आणि त्या कामाच्या बळावरती देखील आपल्यावरती एक विश्वास या मावळच्या सर्वसामान्य जनतेने आपल्या मागे ठेवला आणि ती साथ आपल्याला देखील देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आज वेगवेगळी काम होत असताना विधानसभेची निवडणूक महायुती म्हणून आपण लढलो, परंतु महायुती ही कशा पद्धतीने होती मावळ तालुक्यात हे देखील आपण जवळून पाहिलं.
की ज्यांना महायुती करायचीच नव्हती ते अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपला अपप्रचार केला. आपल्या नेत्याच्या बाबत देखील अपप्रचार केला. आपल्या नेत्याला जाऊन परस्पर भेटले आणि सुनील शेळके किती वाईट आहे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला. आणि तेच मंडळी भाजपच्या सुद्धा नेते मंडळींना जाऊन सांगत होते सुनील शेळके किती वाईट आहे, किती चुकीचं काम करतो. परंतु सर्वसामान्य माणसांनी पुढाऱ्यांना बाजूला ठेवून ही निवडणूक हातामध्ये घेतले. आणि मी कायम सांगत आलो, ज्या ज्या वेळेला मी भाषणामध्ये उभा राहतो त्यावेळेला सांगत आलो की मावळ तालुक्यातलं एक असं उदाहरण आहे की तुम्ही काय करता, तुमचा हेतू काय आहे, तुमचा उद्देश काय आहे, तुमचा स्वार्थ काय आहे हे मावळच्या सर्वसामान्य जनतेला आता सांगावं लागत नाही. तुम्ही कशासाठी करताय आणि आम्ही काय केलं पाहिजे हे सुद्धा आता मावळच्या सर्वसामान्य जनतेला चांगल्या पद्धतीने समजतं. आणि जो काम करतो त्याच्या मागे ही मावळची सर्वसामान्य जनता खंबीरपणाने उभं राहती. त्याचं उदाहरण म्हणजे आज सुनील शेळके आहे. म्हणून कार्यकर्त्यांना, माझ्या सहकार्यानं, वडीलधाऱ्यांना तुम्हाला विनंती करायची की आपण निवडणुकीला उभं राहायचंय. मला उमेदवारी मिळाली पाहिजे. मी सुनील शेळकेचं काम केलंय, मी पक्षाचा निष्ठावंत आहे, मी 25 वर्षाने काम करतोय, हे सगळं मला मान्य आहे. मी कुणालाही मतभेद किंवा कुणाचा भेदभाव देखील करत नाहीये की तो कार्यकर्ता जवळचा आहे, तो कार्यकर्ता ह्या विचारात आहे, तो कार्यकर्ता त्याच्या पक्षाचा आहे, त्याच्या नात्यातला आहे, हाही मी विचार करत नाहीये. ते ताई तुम्ही इकडे पुढे येऊन बसा. आता तुम्ही इकडे उभे राहा. इकडे या, इकडे येता, इकडे या. त्यांना साईडली जागा दिली की आपण कोण कुठल्या विचाराचा हाही विचार न करता आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकायच्या, आपल्याला ग्रामपंचायत जिंकायची, आपल्या विचाराचा सरपंच आपल्याला त्या गावामध्ये नेतृत्व करणारा पाहिजे. ही जर तुमची भावना असेल आणि ही प्रामाणिक भावना जर असेल तर ज्या 20 जणांची कमिटी तयार केली आहे त्या कमिटीचा निर्णय तुम्ही सर्वांनी मान्य केला पाहिजे. नाहीतर जी 20 जणांची प्रमुख कमिटी आपण या ठिकाणी तयार केली त्यांनी निर्णय घेतल्यावरती आम्हाला माहित नाही तो निर्णय काय झाला. त्यांनी निर्णय घेतला तो आम्हाला मान्य नाही आणि तो निर्णय घेतला तो स्वतःसाठी घेताय अशी जर कुणाची भावना असेल तर मला त्यांना आजच सांगायचंय, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले जे सर्व नेते 20 जणांची कमिटी म्हणून काम करतायत त्यांचा निर्णय जर कुणाला उद्याच्या काळात मान्य होणार नसेल तर त्यांनी आजच योग्य तो निर्णय किंवा योग्य तो पर्याय निवडा. कारण उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक संघ राहिला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला कार्यकर्ता हा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, प्रत्येक पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या ज्या ज्या ठिकाणी जागा आहेत त्या प्रत्येक ठिकाणी कसा विजय होईल याकरता आम्ही देखील सर्वतोपरीने प्रयत्न करणार आहोत. मग आपण निवडणुका जिंकल्या पाहिजे, आम्हाला संधी मिळाली पाहिजे हे ज्यावेळेला म्हणता, ज्यावेळेला मांडता त्यावेळेला नेत्यांचं किंवा जे प्रमुख 20 जणांची कमिटी केली त्यांचं देखील तुम्हाला मान्य करावं लागेल, त्यांचं तुम्हाला ऐकावंच लागेल. आणि एखाद्याला संधी नाही मिळाली तर का नाही मिळाली, जर उद्या विठ्ठलांना म्हणाले उदाहरण बाबा मला जिल्हा परिषदेला लढवायची आणि आमदार म्हणाला अण्णा तुम्ही थांबलं पाहिजे, तर ते का थांबलं पाहिजे त्याचं कारण सुद्धा खाजगीत मी त्यांना दिलं पाहिजे किंवा त्यांनी विचारताना प्रमुख मंडळींना विश्वासात घेऊन किंवा एकत्रित 4 भिंतीच्या विचारलं पाहिजे. जाहीरपणानं 100-200 लोकात आपण किती मोठे आहोत किंवा आपलं नेतृत्व किती मोठं आहे हे सांगण्या अगोदर त्यांनी आम्हाला देखील विचारावं किंवा आम्हाला का थांबवलं जातं किंवा आमचा का विचार केला जात नाही. ते जर तुम्हाला पटलं नाही, ते दाखवलं तुम्हाला योग्य वाटलं नाही तर तुम्हाला देखील तुमचा मत मांडण्याचा सर्वस्वी अधिकार आहे. म्हणून माझ्या सहकार्यांना देखील सांगायचंय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून तर तुम्ही माझ्या सोबत आहात किंवा मी तुमच्या सोबत आहे, आपला परिवार म्हणून आपण एकत्रितपणाने काम करतोय. परंतु आगामी निवडणुका होत असताना काहींना असं देखील एक मनामध्ये शंका आहे
की आमदार काय निर्णय घेतो, परंतु मी एकटा निर्णय घेणार नाही किंवा आपण प्रमुख नेते मंडळी निर्णय घेणार नाहीत, तर आदरणीय दादांच्या विचारानं किंवा दादा जो निर्णय देतील तो निर्णय आपण देखील मान्य करू. आणि त्याचबरोबर महायुतीतले प्रमुख नेते असले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब हे जे आपले निर्णय देतील तो देखील आपण ऐकला पाहिजे किंवा आपण आपलं मत त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. एवढीच माझी माफक तुमच्याकडनं किंवा मी देखील एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची देखील माझ्याकडनं अपेक्षा आहे. महायुती म्हणत असताना आपल्याला भारतीय जनता पार्टी असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष असेल, या सर्वांसोबत पहिल्यांदा आपल्याला बसावं लागेल. आपल्याला एकत्रितपणानं पुढे जायचं असेल तर त्यांनी देखील 2 पाऊल पुढे मागे करण्याची त्यांची भूमिका असली पाहिजे. आपला तर निर्णय हाच आहे की आपण आगामी काळामध्ये महायुती म्हणून आपण लढण्याचा आपला प्रयत्न असेल की तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जी काही अशांतता होती, भयभीत वातावरण होतं, ती विधानसभेची निवडणूक झाल्यावरती 6 महिने आता सर्व काही सुरळीत सुरू आहे. प्रत्येकजण गुणागोविंदानं प्रत्येकजण भेटतो, बोलतो, चालतो. विधानसभेची निवडणूक झाल्यावरती 4 महिने काही मंडळी काहीच बोलत नव्हते, परंतु ज्यांना महायुती नकोय ते आता 2 महिन्यापासून आपल्या नेत्यावरती किंवा माझ्यावरती देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून कमेंट करायला लागले. मी त्या दिवशी त्या पोपट बेगडेची थोडी व्हिडिओ पाहिली. पोपट बेगडे ते म्हणाले की कार्यकर्त्यांनी लढलं पाहिजे, आम्ही आमचं स्वबळावरती लढलं पाहिजे, कार्यकर्त्यांनी उभं राहायला पाहिजे. अरे कार्यकर्त्यांनी उभं राहायला पाहिजे, कार्यकर्त्यांनी लढलं पाहिजे, किती दिवस तू स्वतः लढकी. जर तळेगाव नगर परिषदेमध्ये सर्वसाधारण पुरुष म्हणून जर ज्या वेळेला आरक्षण आलं तर स्वतः लढावं. आपण तळेगावमध्ये कुठेतरी एखाद्या वार्डात लढावं. आपण लढायचं नाही, आपण लढवायला लावायचं, चांगलं बिघडवायचं. मग पूर्वी म्हणायचे तुम लढो हम कपडे सांभाळेंगे, तसं आता तसं नाहीये, तुम लढो हम कॉन्ट्रॅक्ट सांभाळेंगे. ही भूमिका ज्यांना स्वतःचं अस्तित्व टिकवायचंय किंवा ज्यांना स्वतःची दुकानदारी चालवायची आहे असे काही भारतीय जनता पक्षातले नेते मंडळी सर्वसामान्य भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील गरम करण्याचं किंवा उचकवण्याचं भडकवण्याचं काम करतायत. माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे आजही कधी कधी मी त्या विधानसभेच्या निवडणुका भाषण ऐकतो. गाडीला असल्यावर ते मोबाईल, आता हल्ली सगळ्यांना मोबाईल, सोशल मीडिया ऐकतो आपण. ते म्हणाले साहेब मला वाचवा, असं मी म्हणालो. नाही साहेब मला वाचवा म्हणजे मामा, ते माझे मामा आहे, मामा मला वाचवा. आता ते म्हणायला लागले आता मला कुठेतरी बसवा. हा नियतीचा खेळ आहे, हा नियतीचा खेळ आहे. तुम्ही चांगल्या नीतिमत्तेने जर 6 महिन्यापूर्वी असता तर तुमचा देखील भारतीय जनता पक्षाने मोठा सन्मान केला असता. तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये नेत्यांना जाऊन माझ्या विरोधात जे जे काही सांगितलं ते सगळं मला सांगतात. ते मला भेटत असतात. मंगळवार बुधवार मी मुंबईला विधानसभेमध्ये किंवा विधान अधिवेशनामध्ये भेटले की सगळं सांगतात की यांनी काय काय पराक्रम केले, यांनी काय काय तुझे गुण गायले. म्हणून मला तुम्हाला देखील सांगायचंय की माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे आणि पोपट बेगडे म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये मी 30 वर्ष लहानाचा मोठा झालो. सर्वसामान्य कार्यकर्त्याची भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा विधानसभेला आपल्या मागे उभा होता. नेते नव्हते मान्य, आणि आजही नेते काही नसतील, कमर्शियल नेते नसतील, परंतु मला एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सहकार्य आला. मला एकच विनंती तुम्हाला करायची,
मला तुम्हाला सर्वांना न्याय द्यायचा आहे. मला कुणाला तरी सरपंच करायचंय, कुणाला ग्रामपंचायत सदस्य करायचंय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरसेवक तुम्हाला सर्वांना करण्याचा माझा देखील मानस आहे, माझा देखील हट्ट आहे, माझी इच्छा आहे. शेवटी माझ्या पडत्या काळात, माझ्या अडचणीच्या काळात जर कोण उभं राहिला असेल तर तुम्ही सगळे उभे राहिलात म्हणून मी आमदार आहे, याची मला आजही जाणीव आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता जर आपल्या सोबत येत असेल, गावगाड्यामध्ये गावचा सर्वांगीण विकास म्हणून जर तुमच्या सोबत येऊन त्याला काम करण्याची इच्छा असेल तर त्यांना सुद्धा बरोबर घ्या. शिवसेनेचा असेल, आरपीआयचा असेल, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा असेल, हे कार्यकर्ते जर तुमच्या आपल्या सर्वांच्या सोबत येत असतील, आपल्याला गावासाठी आमदाराबरोबर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा सोबत यायचं, ही जर त्यांची देखील भावना असेल तर त्यांना देखील बरोबर घ्या. संघर्ष जेवढा टाळता येईल तेवढा टाळा. भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता तुमच्या बरोबर आला तरी मला आनंद आहे. आणि एखादा नेता विधानसभेला चुकला पण आता जर म्हणत असेल नाही तुमचं बरोबर आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहे, तुम्ही निर्णय घ्या, मला तोही मान्य आहे. पण ज्याला बरोबर घ्या, त्याला बरोबर घ्या किंवा एकत्र राहा, याचा परत अर्थ काढू नका. हा घाबरलाय, मी घाबरत नसते, आता तर बिलकुलच नसते. कारण आपल्या डोक्यावर दादाचा हात आहे आणि फडणवीस साहेबांचा बी आहे. तुम्ही बी बघताय मोबाईलवरती. फडणवीस साहेब परवा मागच्या 15 दिवसापूर्वी DY पाटील हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आले. तालुक्यातली एकंदरीत परिस्थिती काय आहे खूप माहिती आहे किंवा निरखून आहे. प्रत्येक ज्या वेळेला मी काम घेऊन जातो त्यावेळेला त्या कामाच्या किंवा पत्रावरती रिमार्क करून काम लगेच तात्काळ कसं मंजूर होईल त्याचा देखील ते विचार करत असतात. मी परवा दिवशी आल्यावरती फडणवीस साहेबांना म्हणालो की साहेब, तालुक्यामध्ये आता हॉस्पिटॅलिटी म्हणजे आपण आरोग्याची सुविधा ही आता आमची मजबूत झाली किंवा सक्षम आहे. अजून 2-4 महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या इथल्या नागरिकांना, आपल्या तालुक्यातल्या नागरिकांना मोफत सुविधा जवळजवळ आपण 90% दिल्याशिवाय राहणार नाही. 10% खाजगी हॉस्पिटलला जाणारच आहे. जर माझा हॉस्पिटलवरती विश्वास नसेल तर मी प्रायव्हेट हॉस्पिटलला जाणार आहे, तिथं मी बिल भरणार आहे. परंतु ज्याला खऱ्या अर्थानं मोफत उपचार पाहिजे त्यांना कानापाट्याचं हॉस्पिटल उपलब्ध आहे, त्यांना काले गावातलं आपलं ग्रामीण रुग्णालय उपलब्ध आहे, तळेगावचं आहे, DY पाटील हॉस्पिटल मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहिलं ते उपलब्ध आहे, लोणावळ्याचं हॉस्पिटल 2-3 महिन्यामध्ये ते पूर्ण होईल. आरोग्याची सुविधा चांगली मुख्यमंत्री मोदयांना सांगितलं. पण मला एक क्रीडांगण पाहिजे, तालुक्याला एक चांगलं क्रीडा संकुल द्या. म्हणजे जागा आहे का? म्हणजे ग्रामदेवत पोटोबा महाराजांचे जवळपास 30 एकरची जागा आहे, त्यातल्या आपल्याला 12-15 एकर जागा ते द्यायला तयार आहेत. मला पत्र देतो का? मी पत्र तयारच ठेवले होते, दिल्यावर लगेच जागेवर मार म्हणजे तुला मी क्रीडांगण तालुक्याकरता देतो. जर मला मुख्यमंत्री स्वतः सांगत असतील की सुनील तुला कामाच्या बाबतीत काळजी करू नको, मी तुझ्या बरोबर आहे, या तालुक्याचा सर्वांगीण विकास होत असेल तर आपण तो देखील विचार केला पाहिजे. दादांना मागच्या 8 दिवसापूर्वी बुधवारी, म्हणजे आज 8 दिवस जाऊन झाले नाही, मागच्या बुधवारी बंडरा डोंगरावरती घेऊन गेलो. दादाने डोंगर पाहिला, मंदिर पाहिलं, मंदिराच्या ट्रस्टीने तिथल्या मंदिराच्या खालचा परिसर कॅरिडोर म्हणून जो तिथं डेव्हलप करायचा आहे त्याचे त्यांनी पूर्ण व्हिडिओ दाखवली, कशा पद्धतीने तो परिसर असेल. व्हिडिओ पाहिली आणि मी गणेश भाऊ गाडीत बसलो. दादांनी सांगितलं सुनील, तुकाराम महाराजांची भूमी आहे, राज्यभरातले मोठे वारकरी संप्रदाय ठिकाणी येत आहेत, त्यांची तर सुविधा होईलच पण तालुक्यातल्या किमान 5,000 लोकांना तिथं रोजगार सुद्धा उपलब्ध होईल. 1400-1500 कोटी रुपये जो काय लागणारा निधी आहे त्या कॅरिडोर करता तो अख्खा निधी तुला दिला. आज मला समजून सांग, ही ताकद आणि माझा स्वार्थ जर माझ्या तालुक्याचा सर्वांगीण विकासाकरता असेल तर कुणाच्या पोटामध्ये महायुती दुखती, कुणाला सुनील शेळकेची अडचण होती हे तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला देखील माहित आहे. पण आपण सगळी मंडळी आम्हाला संधी मिळाली पाहिजे ही भावना ठेवून काम करता. पण महायुती म्हणून आपण लढण्याचा आपला निर्धार आपण करावा. जे येतील त्यांच्या सोबत महायुती आणि जे नसतील त्यांच्या विरोधात आपली महायुती. महायुती म्हणताना परवा दिवशी लोणावळा शहरातले देखील काही मंडळी मला भेटून गेले
की तुम्ही लोणावळा शहरामध्ये हॉस्पिटल उभं करताय, तुम्ही लोणावळा शहरामध्ये पोलीस स्टेशन उभं करताय. आज लोणावळ्यापासून आपल्या लायन टायगर पॉइंट पर्यंत जाणाऱ्या 180 कोटी रुपयाचं रस्त्याचं काम आपण करतोय. गावातल्या स्ट्रीट लाईटची कामं केली, छोट्या मोठ्या पुलांची कामं केली. आणि मग लोणावळा शहराचा सर्वांगीण विकास होत असताना ज्यांनी 25 वर्ष त्या नगरपालिकेमध्ये बसलेत, नगरपालिकेची लोक किंवा नगरपालिकेत प्रशासक असताना सुद्धा संध्याकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत बसतायत, ह्या लोकांना फक्त तुम्ही 4 मंडळींना बाजूला ठेवा, आमची विनंती आहे, असं मला लोणावळा शहरातल्या मंडळींनी सांगितलं. त्यांचं दुसरं म्हणणं असं आलं, तुम्ही महायुती केली तरी आमचा विरोध नाही किंवा आमचं त्याच्यामध्ये दुमत असल्याचं कारण नाही, परंतु जर तुम्ही शहर म्हणून जर एकत्र येत असाल तर तिथं शिवसेना उद्धव साहेबांची असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांचा असेल, ही सुद्धा मंडळी पक्ष किंवा चिन्ह बाजूला ठेवून आपल्या सोबत त्या शहराच्या सर्वांगीण विकासाकरता एकत्रित येण्याचा विचार करतायत. आपल्याला तो देखील विचार करावा लागेल. शेवटी जर एखाद्या शहरामध्ये काही ठराविक 4 मंडळी, आमचं शहर, आमची नगरपालिका, आमचं दुकानदारी असं समजून जर अख्खं गाव एका बाजूला त्यांच्या विरोधात येत असेल आणि आपल्याला सांगत असेल की आपण आम्हाला यामध्ये सहकार्य करा किंवा आपल्या नेतृत्व आम्हाला मान्य आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत, तर अशा वेळेस देखील आपल्याला तो निर्णय त्या ठिकाणी कसा पुढे येता येईल त्याबाबत देखील आपण आगामी काळात विचार केला पाहिजे. तळेगाव नगर परिषदेमध्ये देखील एक चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. आजही मी मागच्या काही दिवसापूर्वी शहरामध्ये फिरलो, मागच्या 6 महिन्यापूर्वी फिरलो, मागच्या रविवारी पुन्हा फिरलो आणि शहरामधली कामं होत असताना सोसायट्यांची कामं असतील, गाव भागातली कामं असतील. आज आपण गणेश भाऊ, अशोक मामा, सुरेश भाऊ, तुम्ही मंडळी शहरातल्या सुहास भाऊ, नाना आहे, आज जवळजवळ 90-95% रस्ते आपण शहरातले चांगले केले. शहरामध्ये सभा मंडप ज्या ज्या ठिकाणी बांधतांची बांधली, नगर परिषद इमारत बांधतोय. आगामी काळामध्ये तळेगाव शहरातल्या नागरिकांना आरोग्याची सुविधा मोफत मिळावी याकरता जवळपास 70 बेडचं हॉस्पिटल हे सुद्धा आपण मंजूर केलं. शहरातल्या हॉस्पिटल उभं करतोय, तळेगाव शहरातल्या नागरिकांना सुविधा मिळावी. 2 शाळा उभ्या करतोय, जी गुलाबी शाळा म्हणतो ती देखील आपण आणतोय. सोमटण्याची ठाकरवाडी इथं शाळा आहे, ती देखील आपण नव्यानं उभी करतोय. गाव भागातली असलेली कन्या शाळा आहे, ती देखील आपण नव्यानं परत उभी करतोय. एवढी कामं जर शहरामध्ये होत असतील, लोणावळा शहरातले सर्व नागरिक पक्ष बाजूला ठेवून आपल्या सोबत येत असतील, तर आपला एकला चलोचा नारा सुद्धा पुढे कमी पडणार नाही. परंतु आपण युतीचा धर्म पाळून एक संघ राहिला पाहिजे, ही माझी भावना आहे. जिथपर्यंत मला नेता येईल, जिथपर्यंत मला तुम्हाला विनंती करता येईल, काका पुढे ना, दिलीप काकाला पुढची देईल, जेवढं आपल्याला पुढे नेता येईल तेवढा नेण्याचा आपण प्रयत्न करू. परंतु जर कुणाला युती नकोच असेल तर त्यांनी सुद्धा जाहीरपणे आता का सांगावं, आम्हाला नकोय, आम्हाला शांतता नकोय. गावगाड्यामध्ये विकास काम होत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात आम्ही काम करतो. दादा नेतृत्व आमचं असलं तरी दादा देखील एक प्रमुख नेते म्हणून त्यांच्यासोबत काम करतायत. आणि हे जर तुम्हाला दादा आणि देवेंद्र भाऊ एकत्रित नको असतील तर तुम्ही आतून कुरघोड्या करण्यापेक्षा, कार्यकर्त्यांना भडकवण्यापेक्षा जाहीर सांगा. आपल्या सुद्धा उद्या भांडणं लावायला सुरुवात होती. मला काही दिवसापूर्वी चर्चा होत्या, अनेक जण आता प्रवेश करणारे, अनेक जण प्रवेश करणारे, पुढे करणारे, भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणारे. अरे म्हणलं तेच तर मला बी पाहिजे. ते केव्हा प्रवेश करतात आणि केव्हा माझा झेंडा घेऊन फिरतात ती मी वाट बघून नये. म्हणले किती जण प्रवेश करणार, म्हणले कमीत कमी 15-20 हजार जण प्रवेश करणार आहे. म्हणलं 15-20 हजार जणांनी प्रवेश केला तर 80,000 जे विरोधात होते त्यातले 60-65 हजार आपल्या बरोबर येणार आहे ना. आता म्हणले 4-5 हजार जण प्रवेश करणार आहे. आता त्या दिवशी म्हणले नाही, प्राथमिक काही 500 लोक प्रवेश करणार आहेत. मी आज सांगतो माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, वडीलधाऱ्यांना आणि सहकाऱ्यांना, ज्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांशी संबंध नाही, अशा लोकांचा जर तुम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला किंवा इतर कुठल्या नेत्यांनी प्रवेश करून घेतला, आमची त्याला हरकत नाही. पण जर तुम्ही इतर कुणाचा प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, आप शुरुआत करेंगे, ये हम करेंगे.
तुम्ही 100 घ्याल मी 200 आणीन, तुम्ही 500 घ्याल मी 1000 आणीन, तुम्ही 1000 घ्याल मी 2000 आणीन, तुम्ही 10,000 घ्याल 20,000 आम्ही आणीन आणि करून दाखवी. मी युतीचा धर्म पाळलाय. आजही भारतीय जनता पक्षातले शिवसेनेतले अनेक सहकारी सांगतायत की अण्णा आम्ही तुझं काम केलं, आम्ही कार्यकर्ते म्हणून पक्षामध्ये गेले 25-30 वर्ष काम केलं, परंतु आता आम्हाला तुमच्या सोबत यायचे, पक्षात यायचे. मी सांगितलं पक्षामध्ये काही येऊ नका, तुम्ही आहे त्या ठिकाणी राहा. शेवटी युतीचा धर्म पाळणं ही माझी नैतिकता आहे, माझी जबाबदारी आहे. मग आपण मागच्या 6 महिन्यात कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा प्रवेश देखील घेतला नाही. आपण त्यांनाही कुठं कमी लेखलं नाही. परंतु जर अशा पद्धतीने कुणी जर प्रयत्न करत असतील तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ते नक्की होईल. शेवटी आपल्या पक्षावरती आणि आमदार म्हणून सर्वसामान्य प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्ते देखील विश्वास असतात. म्हणून आगामी काळामध्ये आपण तालुका स्तरावरती किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये माझ्या सर्व कोर कमिटी ज्या काही तालुका अध्यक्षांनी प्रमुख नेत्यांनी या ठिकाणी नावं निश्चित केली त्या सर्वांच्याच नेतृत्वामध्ये आपण निवडणुकीला सामोरे जाऊया. महायुती म्हणून जेवढं काही आपल्याला एकत्रितपणाने काम करता येईल तेवढं आपण करावं एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. पण महायुती म्हणत असताना मी माझ्या पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागे ठामपणानं सर्वतोपरीनं उभा आहे हे देखील मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो. तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही किंवा आता आमदाराचं झालं, आमदार आता आमदार होऊन गेला. मी आमदार झाल्यावरती खऱ्या अर्थानं ज्यांनी मला ताकद दिली त्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, सहकाऱ्यांना ताकद द्यायची जबाबदारी ही माझी देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आहे. काय संजय झालं गेलं गंग गेलं झालं. चुकले रस्ते होते तानाजी मोकळे दाबडे. ज्यांना ज्यांना दादांचं नेतृत्व मान्य आहे गावगाड्यामध्ये किंवा तुमच्या भागामध्ये ज्यांना आपल्या सोबत एकत्रितपणाने काम करायचंय त्या सर्वांना बरोबर घ्या. माझी कुठली हरकत नाही. माझ्याकडे जे डायरेक्ट येत आहेत आम्हाला पक्षामध्ये यायचंय, प्रवेश करायचा आहे, मी त्यांना सुद्धा सांगितलं की मी तुमचा प्रवेश घेऊ शकत नाही. ज्यांनी अडचणीत उभे राहिले, ज्यांनी दादांवरती विश्वास ठेवून खंबीरपणानं साथ दिली त्या सर्वांचं मत घ्या आणि मग माझ्याकडे या. त्यामुळे इतरांना सुद्धा मी त्याच पद्धतीने सूचना केल्या आहेत. अनेक गोष्टी आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, गिरीशजी महाजन साहेब असेल, पंकजाताई असेल, इतर देखील मंडळी आहेत, जयकुमार गोरे साहेब असतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल, शिवेंद्रराजे असतील, हे सुद्धा मला एक चांगल्या पद्धतीनं मदत करतायत, तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता मदत करतायत. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री संजय शिंदे साहेब असतील, उदयजी सामंत साहेब असतील, अनेक नेते मंडळी देखील आपल्याला तालुक्याच्या विकास कामांमध्ये मदत करतायत. जेवढं काही आपल्याला या तालुक्याच्या विकास कामांकरता एकत्रितपणाने एक संघ राहता येईल, गावागावामध्ये गाव पण टिकवता येईल, तो टिकवण्याचा आपल्या सगळ्यांचाच प्रयत्न असला पाहिजे. आपण सर्वांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे एवढीच तुमच्याकडनं माझी माफक अपेक्षा आहे. जर उद्या कुणी खोडसाळपणा केला, जर कुणी आपल्याशी पंगा घ्यायचा प्रयत्न केला तर त्याला आपण उत्तर द्यायला सगळेजण सक्षम आहोत हे सुद्धा मी आज इतरांना देखील सांगू इच्छितो आणि तुम्हा सर्वांना देखील सांगतो. सर्वतोपरीनं आपण सक्षम आहोत. त्यामुळे आपण सगळे कार्यकर्ते, सहकारी, वडीलधारी आज या मेळाव्याच्या निमित्तानं एकत्रित येत असताना जी कामं आपल्या गावगाड्यामध्ये आहेत, काहींना थोडासा मी आता वेगळ्या विषयावरती जाणार होतो परंतु जात नाही, परंतु काहींना मी जाणीवपूर्वक सांगतो की 6 महिने झाले आमदारांनी अजून आम्हाला काम नाही दिलं, आमदारांनी आमच्याकडे अजून कामच चालू नाही केलं. 6 महिने आमदार झाल्यापासून अजून एकही निधी हा मंजूर झालेला नाही. जी काही कामं सुरू आहेत ती पूर्वी आमदार 2019 ते 24च्या टर्म मधली कामं जी मंजूर होती तीच कामं आता सुरू आहेत. पुढच्या 15 दिवसामध्ये निधी यायला सुरुवात होईल आणि त्यातून जेवढी काही कामं माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या महिला भगिनींना देता येईल तो देण्याचा देखील मी नक्कीच प्रयत्न करीन. कामांच्या बाबतीत तुम्ही मला कितीही सांगा, तुम्ही मला कितीही पळवा, मी तिथं तुम्हाला पुढेही कमी पडणार नाही. परंतु आज मी वारंवार सांगतो ते जबाबदारीने सांगतो,
भांडणं लावण्याचा किंवा आपल्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर ती आपली कोर कमिटी गणेश भाऊंची केली आहे. त्या कमिटीशी तुम्ही कायम संपर्कात राहा. सोमवारी जनता दरबार असतो, त्या जनता दरबारला देखील आपण या ठिकाणी येत जा. कामं असताना तुम्ही आलं पाहिजे, फोन केला पाहिजे, फोन केला तरच आम्ही येईल अशी भावना देखील न ठेवता आपण देखील प्रत्येक वेळेला यावं असं पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आव्हान करतो. आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपण आला. मला माहित नव्हतं एवढी संख्या येईल. बाहेर अनेक जण आहेत. भाऊ पुढच्या वेळेला मोठ्या लॉन मध्ये किंवा कार्यालयात व्यवस्था करा, पण आज तुम्ही वेळच ठेवले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी ऐकायचो पूर्वी की माणसं गरगरीत गच्च आहेत, मजबूत आहेत, तुम्ही असं वेज ठेवून आम्हाला कुठेतरी मन दुखावले. पण आज सोमवार पण आहे म्हणा, आता आषाढी वारी पण चालू आहे. वारी पांडुरंगाची होऊ द्या, एखादच होऊ द्या, एखादच झाल्यावर काढा. आता परत तुम्ही सांगाल की नाही आता पालखी गेल्यामुळे सगळं बंद आहे. ती वारी झाल्यावरती गावागावामध्ये किंवा विभागवाही जेव्हा सुरेश तुम्ही आलाय का? तुला बघितलंच नव्हता. लय माणसं भेटल्यात आज. हा मला मान्य आहे, पण कोर कमिटीने ठरवताना ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांना पहिले विश्वासात घ्या. ते पहिले आपले आहेत आणि जे नव्हते पण ते चुकले होते वाटते ना, आता वाट सरळ झाली कळली ते बी घ्या. आपलं दुमत असलं कारण आहे. परंतु तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, सगळ्यांना संधी मिळेल असं नाहीये. जेवढ्यांना आम्हाला संधी देता येईल तेवढा देण्याचा नक्की प्रामाणिकपणे सगळे प्रयत्न करू. सगळेच आम्हाला समान आहेत. कोण नात्यातला कोण जवळचा असा कुठलाही भेदभाव न करता सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील. तुम्हाला जिथं जिथं अडचणी तिथं त्या अडचणीच्या काळात मदत करण्याचा देखील या ठिकाणी शब्द देतो. पुन्हा एकदा माझ्या सर्व पक्षातील पदाधिकारी सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो.